मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती राणी आता गोट्याला म्हणते की गोट्या, इंद्रसर फॅक्टरीतून निघाले आहे, मी जाऊ का घरी की थांबू इथेच? तर गोट्या म्हणतो जा तू घरी, राणी काळजी करू नको. राणी म्हणते नको अरे गोट्या, पण याच्याला एकटं सोडून कसं जाऊ? तर आता गोट्या म्हणतो एकटा कुठं, मी आहे ना. त्याची बायको डबा घेऊन आला आहे जेवणासाठी, तिने आधीच सांगितलंय. तर आता मंजू ती राणी म्हणते की नक्की ना? तर ती म्हणते की हो, तो म्हणतो येणार आहे नक्की. आणि राणी आता जायला निघते. तेवढ्यात राणी म्हणते गोट्या, मला हे तर नक्कीच वाटतंय की चिकूचा ॲक्सिडेंट नाही तर चिकूचा घातपात आहे आणि आपल्या तो ड्रायव्हर आणि ट्रक शोधून काढायला हवी. तर आता लगेच तो म्हणतो गोट्या म्हणतो काळजी करू नको, मी प्रयत्न करतोय ते शोधायचे आणि सापडलं तर नक्कीच तुला कळवेल. आणि ती जाते तिथून. आता राणी आहे, राणी आणि इंद्रा दोघे गाडीत चाललेले असतात आणि दोघे घरी यायला निघले असतात. इंद्र गाडीमध्ये राणीला म्हणतो की राणी खरंच तू आजची जे रिॲक्शन होती ना ती खरंच खूप डेंजर होत्या, खूप म्हणजे खूप भयानक. कारण की हे बघ ना, तुला मी सांगतो ना, म्हणजे इतकं मला भीती वाटली होती ना, तू गाडी चालू केलीस आणि गाडी चालू करून डायरेक्ट त्याला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन आलीस आणि थोडं तुझा हात वाचला, ते तर बरं झालं. तर राणी म्हणते की हो इंद्र सर. आणि इंद्र म्हणतो की हे बघ, हे जर हात तुझे त्याच्यात गेले असते ना खूप अवघड झालं असतं राणी, मला तर खूप टेन्शन आलं होतं माहिती आहे का. मग तो असं चक्कर आले मला तिथे, असं वाटलं की तुझा हात जर गेला असता तर माझं काय झालं असतं असं म्हणते. तर राणी म्हणते इंद्र सर काळजी करू नका, वस्तीतले माणसं असे ना, मला कधीच काही ते होऊन देणार नाहीये आणि त्यात तुम्ही पण माझ्यासोबत आहात ना, मग त्यामुळं मला कसलीच चिंता नाहीये असं म्हणते. आणि आता ते दोघं गाडीतून घरी येत असतात. घरी आल्यावरती आता लगेच मालतील त्यांना आता इकडं उर्मिला सगळं राणीविषयी भडकून देते आणि म्हणते राणी फॅक्टरीत गेल्यामुळे एका माणसाचा मशनीमध्ये हात गेला आहे, त्यामुळे ती आणखीनच भडकून देते त्यांना. आणि ती राणी घरी आल्यावरती आता मालतीन ते सगळेजण उभा असतात आणि सगळेजण तिला ओरडतात. मालती म्हणते की काय गं राणी, तुला कळत नाही का, तुझ्यामुळे आज एका माणसाचा जीव वाचलाय माहिती का, हात मशनीमध्ये गेलाय तुझ्यामुळे, तुला कुणी सांगितलं त्या फॅक्टरीमध्ये जायचं? आणि तुम्हाला सांगितलंय ना मी, त्या कामगारांच्या लोकांची हे नाही लायकी एवढी पण, आणि त्यांना काय आपल्या फॅक्टरीत तिला PA म्हणून घेत आहे. अहो तुम्हाला कामगार म्हणजे काय असतात माहिती का, आणि त्याला काय हॉस्पिटलमध्ये न्यायचं, त्यांनी त्यांचं केलं असतं दवाखाना त्यांनी. आणि ते कामगार म्हणजे ते असं एकदम हे माणसं आहे, अजिबात त्यांच्या जवळ जायचं नाही, कामगार चांगले असतात का ते, असं म्हणत असते. तर आता राणी म्हणते की तुम्हाला बघायचं आहे ना मालती मॅडम, कामगार म्हणजे काय असतं ते, चला माझ्यासोबत. मालतीचा हात पकडते आणि मालतीला ती बाहेर घेऊन येते आणि म्हणते घराच्या बाहेर चला माझ्यासोबत, मग दाखवते कामगार काय असतं. तर आता लगेच ती हात ओढत बाहेर घेऊन येते. ती दामिनी म्हणते, मालती म्हणते की हो मला पण बघायचंय काय आहे ते. आणि दोघी पण आता त्या बाहेर येतात. बघूया आता पुढील भागामध्ये राणी नेमकं काय करणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.